आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। कुपवाडमध्ये मंजूर असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विद्यानगरमध्ये होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी कडकडून विरोध केला आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी कुपवाड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जे काही राजकारण तापवलं आहे त्यासाठी नागरिकांच्या भावना काय आहेत त्या थोड्याशा जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी यांनी घेतलाय। यावेळी विद्यानगर मधील रहिवासी म्हणाले की या ठिकाणी हॉस्पिटल होऊ नये कारण इथे लोकवस्ती आहे व हॉस्पिटल होणार म्हणजे त्याला अप्रोच रस्ते नाहीत। नागरी वस्तीत हॉस्पिटल झाल्यामुळे येथील रहिवाशांना भरपूर त्रास होणार आहे व मुळातच हे हॉस्पिटल कुपवाड शहरासाठी मंजूर करण्यात आलं आहे। या हॉस्पिटलचा प्रामुख्याने वापर कुपवाडकरांसाठी व्हावा या दृष्टीने कुपवाड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असा ठराव महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला होता। करून इथे बांधणार आहात ते कुपवाड एरियासाठी आहे आणि आम्ही म्हणजे इथं आम्ही सांगली एरियासाठी ह्याचं आहे का, तिथं ज्या कुपवाडच्या भागात त्या लोकांसाठी हवं असेल तर त्या एरियात त्यांनी बांधावं। इथं आम्हाला इथं का त्रास आहे? ह्या राहणाऱ्या लोकांना इथं काही तशी वस्ती पण नाहीये की त्या हॉस्पिटलचा तसा उपयोग होईल असं। इथं आम्हाला सांगलीचा भाग तो कुपवाड यांना मंजूर आहे आणि इथं असं काही रोड पण नाही आहे अप्रोचेबल। जिथं ज्या लोकांना सोयीचं आहे आणि जिथं सँक्शन झालं त्या एरियात त्यांनी बांधावं। इथं आम्हाला त्याची नकोच आहे ते हॉस्पिटल। परंतु गेल्या 8 दिवसांपासून या बाबतीत विविध प्रसार माध्यमांनी आपली मते स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधी करत आहेत। यामध्ये विद्यानगर या ठिकाणी हॉस्पिटल जागा सांगत आहे, त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष नागरिकांची मते घेतली तर यामध्ये वेगळे चित्र दिसून आले। वास्तविक वारणाली विद्यानगर हा भाग सांगली जवळील परिसर असून या ठिकाणी अनेक विश्रामबाग व परिसरामध्ये हॉस्पिटल आहेत, त्यामुळे आम्हाला होणाऱ्या हॉस्पिटलचा काहीही उपयोग नाही। त्यामुळे आमच्या भागातील सर्व नागरिक महिला यांचा या हॉस्पिटलला पूर्णपणे विरोध आहे, असे मत विद्यानगर मधील रहिवासी SBN मराठीशी बोलताना म्हणाले। सरकारी दवाखाना होणार आहे असं आम्हाला समजलं, पेपरमध्ये पण बातम्या आलेल्या आहेत, पण आमचा सर्व इथल्या स्थानिक नागरिकांचा ह्या सर्वाला कडाडून विरोध आहे। कारण आता आम्ही सिव्हिल हॉस्पिटल ह्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती बघतो, तिथं आसपास जो कचरा पडलेला असतो ह्या सगळ्यामुळं साथी पसरण्याचंच आणखी थोडं जास्तच हे उद्भवत आहे। इथं ऑलरेडी इथं सगळी डास आणि हे सगळं माजलेलंच आहे, त्यात जर सरकारी दवाखाना इथं उभा राहिला तर आमची परिस्थिती आणखीन हालाकीची होणार आहे। त्यामुळे आमच्या सर्व नागरिकांचा इथल्या सरकारी दवाखान्याला विरोध आहे आणि ह्याचं तुम्ही जरा हे घ्या, कारण सगळी शांत वस्ती असं म्हणून आम्ही इथं घरं बांधलेली आहे आणि गटार सुद्धा आमच्या इथं धड नाहीत आणि असा जर उपद्रव होणार असेल तर हा दवाखाना जो होणार आहे तो सरकारी दवाखाना होणार आहे। आणि आता आपण सिव्हिलची अवस्था काय आहे बघतोय। सिव्हिलच्या पाठीमागे एक 10 मिनिटं जाऊन कचऱ्याचा ढीग किती पडलेला असतोय, किती वास येतोय हे बघावं आणि त्याच्यानंतर नागरिक वस्तीत दवाखाना करायचा का न करायचा हे नगरसेवकांनी विचार करावा। इथं त्याची काही जरूर नाही। इथल्या लोकांच्या करता जवळच आसपास हॉस्पिटल्स भरपूर आहेत। इथे येणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणीही जाणार नाही, कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये काय चालतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि इथला हा दवाखाना फक्त नगरसेवकाच्या ह्याच्या पुरताच मर्यादित राहून फक्त त्याच्याकरताच ते काम चालू होणार आहे, म्हणून ते चालले। तेव्हा ते त्यांनी बंद करावं आणि इथला दवाखाना दुसरीकडे हलवावा। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?